नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमी वेळात आणि घरात असणाऱ्या साहित्यात मस्त असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे घेतलेले आपण मिक्सरचं भांडं आणि त्याच्यात टाकूया आपण 1 वाटी रवा. रवा बारीक किंवा मोठा कुठला घेतला तरी चालेल, कारण आपल्याला त्याला बारीकच करून घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पोहे टाकलेले आहेत आणि आता रवा आणि पोहे चांगले बारीक करून घ्यायचे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यात टाकूया आपण अर्धी वाटी दही. ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने आपण अर्धी वाटी दही घेतलेले आहे. दही ताजं घ्यायचं, खूप आंबट घ्यायचं नाही. तर दह्याच्याच वाटीमध्ये मी पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेते. इथे मी अर्धी वाटी पहिलं पाणी टाकून घेणार आहे. लागलं तर मी अजून याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बारीक करत असताना मी याच्यामध्ये अजून पाणी टाकलेलं आहे आणि भांड्यामध्ये ओतताना दाखवते बघा अशा प्रकारचे बॅटर झालं पाहिजे. याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि रवा जसं भिजेल तसं पाण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. तुम्हाला जर हे बॅटर घट्ट वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी टाकू शकता. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे इनो. आता इथे पूर्ण पॅकेट टाकणार आहे मी इनोचं. इनो बॅटरमध्ये टाकल्याच्या नंतर लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा एकदम पेस्ट असल्यासारखं बॅटर झालेलं आहे आणि असंच हे बॅटर आपल्याला पाहिजे. आणि खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच त्याच्या पंप करायला घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाला आहे. आता तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हे तेल पण आपल्याला पुसून घ्यायचंय. टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे. नंतर पळीने किंवा असे कप असतात त्याने हे बॅटर तव्यावरती ओतून घ्यायचे. ओतल्याच्या नंतर अजिबात त्याला पसरवायचं नाही, ते आपोआप पसरलं जातं. हे आपोआप पसरलं गेलंय म्हणजे आपलं बॅटर एकदम व्यवस्थित आहे आणि याला आपण दोन्ही साईडनी भाजणार नाही होत. त्यासाठी आपण गॅस एकदम मिडियम केलेला आहे. मिडियमपेक्षा एकदम थोडंसं कमी केलेलं आहे, कारण का हे मग खालून करपलं नाही पाहिजे. आणि हे बघा मस्त जाळी आलेली आहे. अप्पम वरून ड्राय झालं की समजायचं भाजलेलं आहे. आता जरी तुम्हाला कच्चं वाटत असेल तर खाताने कच्चं लागणार नाही. आता तुम्हाला मी दुसरं अप्पम करून दाखवते. आणि याच पद्धतीने सर्व अप्पम तयार करून घ्यायचे आणि हे काढल्याच्या नंतर एकावर एक न ठेवता अशा प्रकारे त्याला साईडला ठेवून द्यायचे. एकावर एक ठेवलं तर ते चिकटले जातात, त्याच्यामुळे थोडंसं साईडला ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतर ते एकावर एक ठेवू शकता. आता इथे सर्व अप्पम तयार करून झालेले आहेत. त्यासोबत आपण चटणी सर्व करणार आहोत. ती चटणी कशी बनवायची ते बघूया. चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिले एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढलेली आहेत. सालासकट टाकले तरी चालेल. त्याच्यामध्ये टाकलेले आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळ, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा. हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 3 चमचे दही. दह्याच्या ऐवजी तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस किंवा 1 इंच चिंचेचा तुकडा देखील टाकू शकता. आता इथे चटणीला रंग येण्यासाठी आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि सर्वात छोटे टाकलेले आपण चवीपुरतं मीठ आणि याच्यात पाणी टाकून आपण ही चटणी वाटून घेणार आहोत. चटणी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. म्हणजे तुम्हाला थोडीशी घट्ट किंवा पातळ चटणी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. हे बघा चटणी छान अशी स्मूथ आपण वाटलेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. याचा आपण तडका तयार करून घेऊया. त्यासाठी फोडणी पात्र ठेवलेले आहे गॅसवर. फोडणी पात्रामध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकलेली आपण अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडले की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक सुकलेली लाल मिरची मधून कट केलेली मी त्याला आणि पाव चमचा हिंग. तर ही फोडणी लगेचच आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आणि फोडणी चटणीमध्ये टाकल्याच्या नंतर ती लगेचच मिक्स करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी चटणी देखील तयार झालेली आहे. तर ही आपण आता अप्पम बरोबर सर्व करूया. आणि इथे आपले अप्पम आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. हे बघा अप्पम किती सॉफ्ट असे झालेले आहेत. मी एक अप्पम तुम्हाला तोडून दाखवते. तर अशा प्रकारे झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला, अप्पम आणि त्यासोबतची चटणी, मला नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.